भागाकडे बघितलं तर बाबासाहेब मांडायचेच ठरले तर आपल्याला 2 भागामध्ये मांडावे लागतात आणि तशा प्रकारचं जवळपास घडूनच गेलेलं आहे, सूत्रच करून गेलेलं आहे असं मला दिसतं की बाबासाहेब अस्पृश्यांचे आणि बाबासाहेब बहुजनांचे अशा प्रकारे 2 भागामध्ये बाबासाहेब वेगवेगळ्या वक्त्यांकडून सांगितले जातात. बाबासाहेब उपाश्रमीच्या आश्रमांचे अस्पृश्यांचे अर्थातच बाबासाहेबांच्या जीवनाचं त्यांनी ते ध्येय ठरवलेलं होतं की मी एवढा प्रकांड पंडित असून देखील माझी जर एवढी वेळसांड होते आहे, पदोपदी माझा अपमान केला जातो, वेगळ्या धर्माच्या लोकांकडून विचारवंतांकडून मला दुर्लक्षित केलं जातं, तर माझ्या या अस्पृश्य समाजाची जे गावापासून दूर राहतात, जे बहिष्कृत केले गेलेले आहेत, ज्यांना जगण्याचा हक्क या बाकीच्या लोकांनी काढून घेतलेला आहे, यांच्या उष्ट्या शिड्या बाक्या अन्नावर जगण्याचा ज्यांना मोताद करू शकलेला आहे, अशा लोकांचं काय होत असेल असा प्रश्न बाबासाहेबांकडे ते जेव्हापासून शाळेत जात होते तेव्हापासून पडत होते. आणि मग या प्रश्नाने ते जसे जसे पुढे शिकत गेले तस तशी उचल धरली आणि बडोद्यातून त्यांना जेव्हा पाषाण्य देखील त्यांच्या धर्मशाळेतून हाकलून लावलं, त्यांच्यावर हल्ला केला आणि बाबासाहेबांना ती धर्मशाळाही सोडावी लागली, त्यावेळेला त्यांनी हा निश्चय केला की मी ह्या दलित समाजासाठी जे काही करायचं ते सगळं करेन आणि जर मी याच्या यशस्वी झालो तर स्वतःला पुढे करून घेईन. अशा प्रकारचा निश्चय, वज्र निश्चय त्यांचा झाला आणि त्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यातली पुढची वाटचाल सुरू झाली. तो प्रसंग खरोखरच बाबासाहेबांच्या जीवनाचा अतिशय विचार करायला लावणार. आज आपल्या त्या विशेषतः तरुण वर्गाला या गोष्टींची झळ बसलेली नाहीये, कारण त्यांच्या एवढी सर्विस आहे, सगळं काही पाहिजे ते मिळतं त्यांना. परंतु त्या काळामध्ये बाबासाहेबांची पिढी आमच्या खूप आधीची, आम्हाला सुद्धा ते शक्य बसलेले आहे. म्हणून बाबासाहेबांना काय त्रास झाला असेल त्याचं आम्ही खूप जाणीव आम्हाला, ही कल्पना आम्ही सत्यात पर्यंत जाणीव आम्हाला. आणि बाबासाहेबांचा जो प्रवास नंतर सुरू झालेला आहे तो कुठेही थांबलेला नाहीये, कुठल्याही अडथळ्याला त्यांनी जुमानलेलं नाहीये, लोकांच्या विरोधाला त्यांनी जुमानलेलं नाहीये आणि आपलं साध्य, आपलं साध्य परिपूर्णतेसाठी त्यांनी जीवन बनावलं आहे आणि त्याची कळ त्यांना नंतर मिळाली. चांगल्या प्रकारची फळ त्यांनी. एवढंच नव्हे, मी एवढं सांगेन की ह्या भारताची प्रगती जर व्हायची असेल तर या भारताची जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. पुष्ट अस्पृश्य हा भाग, ही भावना पुष्टांच्या मनात आहे, ती नष्ट झाली पाहिजे. त्याशिवाय हा भारत प्रगती करू शकणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं आणि त्यांनी ते वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे आणि त्यांनी संविधान सभेमध्ये सुद्धा अनेकदा परखडपणे मांडलेला आहे. गांधीजी सारख्या माणसाजवळ 1932चा पुणे करार झाल्यानंतर 1933 मध्ये गांधीजींची त्यांची एक मुलाखत झाली आहे, त्यात ते म्हणतात बाबासाहेब की मी हिंदू आहे
याची सत्यताच मला पटत नाहीये. पण या हिंदू धर्मात राहिल्यामुळे मी अधोगतीला गेलो आहे याविषयी माझं पूर्ण मत बनलेलं आहे. आणि ज्या धर्मामुळे माझ्या समाजाची अधोगती झालेली आहे त्या धर्माविषयी मी अभिमान का बाळगावा, अभिमान का बाळगावा. तिथे बोलण्याची भाषा नाही करत. गांधींना सांगतात की मी याचा अभिमान का बाळगायचा. जिथे आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षा वाईट जीवन आहे जगावं लागतं आहे त्या धर्माचा आम्ही अभिमान का बाळगायचा. गांधीजींना देखील ह्या विचाराने मुक्त करून ठेवलेलं होतं. त्यांना त्याच्यावर विचार करायला लागलेला. आणि एवढंच नव्हे तर गांधीजींच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा एवढा मोठा पगडा नंतर बसला की नंतरच्या काळामध्ये गांधीजी एखाद्या अस्पृश्य मुलाचं अस्पृश्य मुलीबरोबर किंवा अस्पृश्य मुलाचं अस्पृश्य मुलीबरोबरचं लग्न असेल तरच त्या ठिकाणी ते जात असेल. एवढा मोठा वैचारिक पगडा बाबासाहेबांचा गांधीजींच्या विचारावर देखील बसलेला. आणि म्हणून बाबासाहेब ना म्हणतात या देशामध्ये आम्ही गुलामांचे गुलाम आहोत. कारण आम्हाला गुलाम ठरवणारे जे लोक होते ते आधीच कुणाचे तरी गुलाम होते. सत्तेचा भाग म्हटला तर ते ब्रिटिशांचे गुलाम होते. आणि हे ब्रिटिशांचे जे गुलाम होते त्यांचे गुलाम आम्हाला त्यांनी बनवून ठेवलेलं होतं. अतिशय विचार करायला लावणार याची. आणि मग बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा जो रथ सुरू झाला, जसं अश्वमेध यज्ञ म्हणत असायचे पूर्वीच्या काळामध्ये. एखाद्या राजाला जर चक्रवर्ती राजा व्हायचा असेल तर त्याला अश्वमेध यज्ञ करावा लागायचा. आणि त्यासाठी एक रथ आणि त्याच्यात घोडेस्वार बसून तो रथ फिरवला जायचा त्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये. आणि त्या रथाला जर कोणी अडवलं तर त्या अडवणाऱ्याने त्या राजाच्या सैन्याबरोबर युद्ध करायचं आणि त्याला हरवून दाखवायचं. आणि जर त्याला हरवायची ताकद नसेल तर त्याने तो रथ पुढे जाऊ दे. बाबासाहेबांचा हा अश्वमेध रथ पुढे जात राहिला. अनेक जण आले बाबासाहेबांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेबांच्या प्रखर बुद्धिमत्ते कोणाचंच काही चाललं. बाबासाहेबांनी आपल्या प्रकांड पंडित्यामुळे सगळ्यांची तोंड गप्प केली. आणि शेवटी बाबासाहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही असं त्यावेळेचे जे काही जाणते असे भारताचे धुरंधर होते ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं आयुष्य घालून आणि वेगवेगळ्या स्तरावर स्वातंत्र्यासाठी लढे दिले होते, त्या लोकांच्या डोक्यात ही गोष्ट फिट्ट बसली की बाबासाहेबांशिवाय आपल्या देशाची घटना कोणीही लिहू शकत नाही. आणि म्हणून मी जे मगाशी म्हटलं की हा अश्वमेध यज्ञ बाबासाहेबांचा तिथे सफल झाला आणि भारताची राज्यघटना लिहिली. भारताची राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांच्या मनामध्ये हा विचार होता की ह्या माझ्या देशाच्या अवनतीला जे कारण आहे, माझ्या देशाच्या अधोगतीला जे कारण आहे
शोध घेतला असता असं दिसून येतं, अगदी सहजपणे दिसून येतं की ह्या देशाच्या प्रगतीला इथली जाती व्यवस्था कारणीभूत आहे, इथली चातुर्वर्ण्य व्यवस्था कारणीभूत आहे. इथे नालायक असलेल्या माणसाला नालायक म्हणायची प्राज्ञा कोणामध्ये नाहीये. आणि इथे एक जात दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचा अभिभावात जगते आहे, वागते आहे. आणि सगळ्यात खाली जो तळागाळाचा समाज आहे याला मात्र सगळ्यांचेच हे प्रहार सहन करावे लागतात, सोसावे लागतात आणि कसं तरी रडत पुढत जगावं लागतं. यांना काही किंमत नाही, यांच्या जगण्याला काही किंमत नाही. अशा प्रकारचं बाबासाहेबांचं ते वैचारिक ताकद वेळोवेळी त्यांनी ती सांगितली. आणि घटनेच्या संदर्भात मी तुम्हाला म्हणत होतो की हाच विचार त्यांनी घटनेच्या मांडणीमध्ये केलेला आहे. आणि त्यांना हे ठामपणे म्हणायचं होतं की म्हणून ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जाऊन नवसमाज निर्मिती असलेला माझा भारत मला बघायचा. भारतामध्ये नवसमाज निर्मिती, ज्या समाजामध्ये अस्पृश्यतेचा गंध नसेल, ज्या समाजामध्ये जातीयतेला मुळीस्थान नसेल, आणि अशामुळे फक्त माझा देश अशा प्रकारची भावना ज्या समाजामध्ये निर्माण होणार असेल असा देश बाबासाहेबांना बघायचा. आणि तशा देशाच्या त्या संकल्पनेच्या पूर्तीसाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे काही केलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल. बाबासाहेबांनी घटनेमध्ये देशाच्या प्रत्येक माणसासाठी त्याचा उद्धार होईल, त्याचा विकास होईल अशा प्रकारच्या संधीचा तिथे परिपोष केलेला आहे. ज्याने ठरवलं त्या संधीचा फायदा घेऊन अगदी ज्याच्या मनामध्ये अजून काही जगण्याची उमेद नाही अशी जी आपण त्यांना म्हणून मेलेली माणसं आहेत, मेलेल्या मनाची माणसं आहेत, त्यांना सुद्धा जगवण्याचं साधन घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेबांची ह्या देशाला अतिशय अमूल्य अशा 3 रत्नांची भेट बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे. बाबासाहेब हे पहिलं रत्न, लोकशाही दिलेली आहे ते दुसरं रत्न, आणि बाबासाहेबांनी ह्या देशाला भगवान बुद्धांच्या धम्माचा परिचय करून दिलेला आहे. भगवान बुद्धांचा धम्म जो लोप पावलेला होता त्याचं काय केलेलं आहे, पुन्हा त्याला प्रकाशमान केलेलं आहे. धम्मचक्र गतिमान केलेलं आहे. सम्राट अशोकाच्या नंतरचा हा जो महारथी होता याचं एक अतिशय मोठं कार्य या देशासाठी अखंड सूर्य असेपर्यंत तेवत राहते. बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये अगदी लहानपणापासून 1908 साली जेव्हा मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले आणि त्यांच्या सत्कारार्थ मुंबईतल्या ते राहत असलेल्या महार समाजाने एक समारंभ घडवून आणला आणि त्याच्यात बाबासाहेबांचं महार समाजाचा हा पहिला मॅट्रिक झालेला मुलगा म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी. आणि त्या समारंभाला केळुस्कर गुरुजी नावाचे गुरुजी पण आले. बाबासाहेबांना ते आधीपासून ओळखलं. सीके बोले नावाचे भंडारी समाजाचे जे पुढारी होते त्यांचं देखील ह्या चळवळीकडे लक्ष होतं. आणि ह्या मंडळींनी तो कार्यक्रम घडवून आणला होता. आणि त्या कार्यक्रमात बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी त्यांनी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्धांचं चरित्र भेट दिलं. आणि त्यापासून बाबासाहेबांच्या मनामध्ये भगवान बुद्ध काय झालेला होता, उगवलेला होता, उमललेला होता. ती कळी ते बीज तिथे रोवलं गेलेलं होतं. अन्यथा बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी त्यांना माहिती असलेलं काय रामायणातल्या महाभारताच्या गोष्टी सांगितलं ते कमीपर्यंत होते स्वतः. परंतु जोपर्यंत ते बुद्धचरित्र त्यांनी वाचलं नव्हतं तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये एक वेगळं दालन निर्माण झालं आणि तिथे बुद्धाची मुक्ती प्रकट झाली. आणि
आणि तिथून पुढचं प्रत्येक पाऊल बौद्ध धर्माकडे वळणारं असं त्याचं ठरलेलं आहे. ते कसं त्याचा मी आता माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागाकडे तसं धर्मांतराच्या दिशेने कसं केलं. पहिली घटना ही 1908 मी तुम्हाला सांगितलेली आहे. दुसरी घटना घडलेली आहे 1927 ही सगळंच धावता आला. 1927 च्या मार्च महिन्यामध्ये महाडच्या स्पृश्य समाजातल्या माणसांच्या सहाय्याने बाबासाहेबांनी पाणी मिळवण्याच्या हक्कासाठी लढा दिला. 14 तळ्याचं पाणी टाकण्यासाठी महाडचा सत्याग्रह. त्याचं काय झालं तिथे आपल्याला तिथे बाबासाहेबांना हेच अभिप्राय होतं, आम्हाला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांमुळे आमचं काही भलं होणार आहे असा विचार करून ते हक्क आम्हाला दिले गेलेले आहेत. कारण त्यावेळेच्या सरकारने त्यावेळेला जे सी.के. भोले जे होते मुंबई प्रांतिक अध्यक्ष याच्यात ते सदस्य होते आणि त्यावेळेच्या त्या प्रांतिक मंडळाने कायदा काढलेला होता. असं प्रत्येक कलेक्टरला असा आदेश दिलेला होता की सार्वजनिक ठिकाणी जी सरकारच्या याच्यात आहेत तिथे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रवेश असला पाहिजे. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करण्यामागचं हेच कारण होतं की तसा आदेश असून देखील आमची तिथली मंडळी आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे सार्वजनिक पाणवठे होते तिथे जाऊन पाणी भरण्यासाठी जात होते. कारण त्यांच्यामध्ये अशी हिंमत नव्हती की आम्ही पाणी भरू. त्यांच्यामध्ये अशी भीती होती की आम्ही जर पाणी भरायला गेलो आमच्या बायका जर गेल्या तर हे स्पृश्य समाजाचे लोक आमच्यावर हल्ला करतील, आम्हाला जखमी करतील, आम्हाला आमच्या हक्कापासून परावृत्त करण्यासाठी हवं ते करायला तयार होतील. आणि म्हणून बाबासाहेबांना त्या आपल्या समाजाच्या लोकांमध्ये चैतन्य निर्माण करायचं, धैर्य निर्माण करायचं होतं. आपल्या समाजामध्ये विरोधात्मकपणा आला पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन तो महाडचा सत्याग्रह होता. सगळ्यांनी तिथे गेले, पाणी प्याले, खूप लोक जमले. तेव्हा तर काहीही सांग आज आपल्याकडे सगळं तरी पण आपण कदाचित त्याला हे कारण असेल की ते बाबासाहेब होते आमच्यासारखी माणसं त्यांच्या फक्त एक एक गुण तुमच्याकडे सांगण्यासाठी म्हणजे आम्ही बाबासाहेब झालो असं जर कोणी समजत असेल किंवा बाबासाहेबांपेक्षा मोठे झालो असंही जर कोणी समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असं मी समजतो. बाबासाहेबांचं कार्य आपल्यामध्ये तणातणाने जसं आम्हाला समजेल ते सांगण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण बाबासाहेबांच्या चळवळीपूर्वी देखील अशी अनेक चळवळी झालेल्या आहेत. सामान्य माणसाला बसून विचार करून आपल्या समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक कार्य उभा केले. तर मी 14 तळ्याचा संदर्भ करतो की आपल्या लोकांमध्ये अस्पृश्य समाजामध्ये ताकद निर्माण झाली म्हणून तो सत्याग्रह होता आणि त्याचा फायदा समजा तिथे केसेस वगैरे झाल्या. मार्ग आपल्या लोकांना कारण आपल्या लोकांच्या हातात काहीही नव्हतं, काहीतरी वेगळीच लुटवली. हे आता सगळं वाटवलं, आता ते देऊळ वाटवायला निघालेले ते गिरीश्वरचं देऊळ वगैरे सगळं बघून झालेलं आहे. कुणी गेला कुणी वाढला तर फक्त 14 तळं पाहू नका गिरीश्वरचं मंदिर कुठे होतं आणि काय होतं आणि याची सभा कुठे झाली होती हे मुसलमानांनी त्यांची जागा दिली होती. तर त्या अंतराचं जेव्हा तुम्ही बघाल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तर हे जर 14 तळ्याचा सत्याग्रह त्याच्यानंतर 9 डिसेंबरमध्ये बाबासाहेबांनी त्याच वर्षी 1927 ला दुसरी परिषद तिथेच महाडमध्ये होती. त्याच्यापूर्वी घटना अशी घडली होती की ह्या सवर्णांपैकी एकाने असं हे टाकलं की हे सरकारी तळं नाहीये त्यामुळे इथे कोणीही येऊन पाणी भरू शकणार नाही, याचा उपयोग करू शकणार नाही. आणि ती गोष्ट काय तशी केल्यामुळे कलेक्टरने लोकांना तिथे मनाई हुकूम केला होता त्या तळ्यावर जाण्याचा आणि तो मनाई हुकूम बाबासाहेबांच्या या परिषदेवरही त्यांनी अंमलबजावणीसाठी दाखवला बाबासाहेबांना. मग बाबासाहेबांनी
हे केलं म्हणजे बॅरिस्टर होते, खूप ती गरज कलेक्टरला सांगितलं की आम्ही त्या 14 तळ्याचं पाणी पिणार नाही, आम्ही जे जाऊ आमचं जे प्रोसेशन असेल रॅली असेल ती फक्त आम्ही 14 तळ्याला फक्त राहून नको. आणि कलेक्टरला ती परवानगी द्यावी लागली. आणि 25 डिसेंबरच्या रात्री बाबासाहेबांनी ही जी घटना, त्या घटनेमुळे जी जातीयता निर्माण झालेली आहे ती घटनाच आहे, तिचं प्रतिकात्मक दहन केलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण निर्माण झालं. एक वेगळ्या प्रकारे लोक विचार करायला लागले. साधक बाधक विचार करणारी प्रत्येक समाजामध्ये माणसं असतात आणि तसे विचार करायला लागले. ही अतिशय मोठी घटना बाबासाहेबांच्या जीवनातली. आणि नंतर ते झाल्यावर तिथे जवळच जी लेणी आहे, महाडच्या डोंगरामध्ये आपण महाडला जेव्हा जातो तर त्या डोंगरावर लेणी आहे, तिथे गेले बाबासाहेब. कारण बौद्धांचं मनामध्ये बसलेलंच होतं ना, बौद्ध लेणी आहे म्हटल्यावर तिथे गेले. बुद्धांसाठी त्यांचं मन त्यावेळेपासून असं बहुत झाले. सगळी मंडळी त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते गेले आणि तिथे त्या लेण्यांबद्दल ते विहार बांधलेलं बसण्याच्या ठिकाणं वगैरे असे गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर बाबासाहेब म्हणतात, अरे तिथे मोठे मोठे काय ऋषी लोक आपले त्या काळचे मोठे मोठे ऋषी लोक तिथे बसून चर्चा करत होते, तिथे बसून ध्यान करत होते, तुम्ही कुठेही बसू नका. म्हणजे तिथे बसणाऱ्या त्या लोकांचा बाबासाहेब तेव्हा देखील सत्कार आदर करतायत, मनापासून आदर करतायत. आणि ही धम्माकडे वळण्याची, धर्मांतराच्या दिशेची ही म्हणजे पायवाटच होती असं मला वाटतं. त्याच्यानंतर बाबासाहेब 1935 साली 26 मेला रमाईचा मृत्यू झाला. आल्यापर्यंत दिवस काढले रमाईने, त्या बाबतीत आपण ऐकले. रमाईचा मृत्यू झाल्यानंतर बाबासाहेबांना काही दिवस अस्वस्थ झालेले की एवढ्या कठीण परिस्थितीत साथ देणारी रमाई. मग आता काय डगमगले नाही. आपलं कार्य जे होतं मोदी संपूर्ण घ्यायचं ते आपल्या कार्यापासून किंचित घडत नाही, ते विवाद असतं. आपलं कार्य कधीच जाण्यापर्यंत त्यांच्यामधला जो उत्साह असतो, म्हणजे उत्साह या अर्थाने घेतला जातो बौद्ध साहित्यात, तो कधीही कमी होत नाही. आणि मग त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये येवल्याला जी प्रोसेस झाली तिथे बाबासाहेबांनी घोषणा केली. बौद्ध धर्माचे विचार चालू होतेच, परंतु तिथे म्हटले नाही की मी बौद्ध धर्माचा स्वीकार करणार. तिथे हे म्हटले की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलेला असतो ते माझ्या हाती नाही, परंतु मी सांगतो की मी हिंदू धर्मात मरणार नाही. विचार पक्का झालेला होता हिंदू धर्म सोडण्याचा. बघा एक एक गोष्ट त्यांनी टप्प्याटप्प्याने घेतली आणि मग तिथूनही अतिशय मोठं वातावरण संपूर्ण भारतात होणार. नंतर बाबासाहेबांनी धर्मांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आपण जो भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेबांनी 1951 मध्येच लिहायला घेतलेला आणि तो 56 मध्ये पूर्ण केलेला होता. जसा वेळ मिळायचा बाबासाहेब ते लिखाण करत होते. अगदी तिथे संसदेमध्ये असताना देखील त्यांचं लिखाण चालू होतं. आणि ते ज्या दिवशी वारलेले आहे, ज्या दिवशी त्या 5 डिसेंबर 1956 दिवशी त्यांनी प्रस्तावना आणि परिचय हे जे 2 भाग राहिलेले होते त्याच्या प्रती टाकलेल्या होत्या, त्या मागून घेतल्या होत्या आणि त्यांच्यातलं शुद्धीकरण करणं वगैरे त्यांना त्या दिवशी करायचं होतं. आणि त्या रात्री 12 वाजेनंतर त्यांचं ते सोडून गेले. तर मी हे सांगणार होतो की 35 साली त्यांनी ती घोषणा केली की मी हिंदू धर्मात मरणार. आणि मग वेगवेगळे लोक बाबासाहेबांकडे यायला लागले, भेटायला लागले, मुसलमान आले, हे आले, ते आले, ठीक आले. पण बाबासाहेबांनी आधीच सांगितलं
त्यानंतर त्यांना इंग्लंडला जावं लागलं होतं सरकारी कामासाठी, कुठल्या कॉन्फरन्सला गेले होते. तिथून त्यांनी पत्राने लिहून पाठवलं होतं, कारण इथल्या लोकांचा, इथल्या कार्यकर्त्यांवर थोडासा दबाव येऊ लागला होता. बाबासाहेबांनी पत्राने लिहून पाठवलं होतं. काही झालं तरी यांना काय वाटायचं हिंदूंना, त्यावेळेला हे सावरकर वगैरे ही सगळी मंडळी, आणखी उत्तरकोटी वगैरे जे होते, ते सगळे अगदी म्हणजे बेचैन झालेले होते. हिंदू धर्म सोडला तर मुसलमानांमध्ये गेलं तर आपलं वाजलं, अशी एक भीती त्यांच्या मनात निर्माण होती. पण बाबासाहेब म्हणाले, जाहीर करून टाकलं, मी कदापिही मुसलमान धर्मात जाणार नाही. आणि नंतर बाबासाहेबांनी पुढची जी घटना आहे 1940 ची घटना आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये वृत्तपत्र, एक प्रसिद्ध वृत्तपत्र, त्यांनी बाबासाहेबांची मुलाखत घेतली आणि बाबासाहेब त्या मुलाखतीमध्ये ते सांगतायत, बघा बुद्धाच्या धर्माचं धर्मांतराचं बीज होतंच, त्यावरच विचारसरणी चालू होते बाबासाहेबांच्या डोक्यात. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब असं सांगतात की बौद्धांचा जेव्हा पडाव झाला, आपण ऐकलंच असेल, बृहदत्त राजाचा ऋषिशृंग मित्राने खून केला आणि नंतर अनेक भिक्षूंची मुंडकी उडवली. एका भिक्षूचं मुंडक जर कुणी उडून आला त्याला बक्षिसं दिली जायची. अशा प्रकारे बौद्ध धर्म संपवून टाकण्याचा जो प्रयत्न झाला, त्याला म्हणून बाबासाहेब म्हणतात की ह्या पाडावानंतर आमचा त्याच्यामध्ये जो पराजय झाला बौद्ध धर्मीयांचा, त्याच्यानंतर आमच्यावर ज्यांनी विजय मिळवला त्या हिंदू धर्माच्या लोकांनी आमच्यावर गुलाम दिला. बघा एखादं युद्ध जेव्हा होतो ना, तिथे या युद्धामध्ये काही जे सैनिक असतं त्यांना पकडलं जातं, काही माणसांनाही पकडलं जातं आणि स्वतःच्या छावण्यांमध्ये ते ठेवले जातात, स्वतःच्या कैदेमध्ये ठेवले जातात आणि त्यांचा अनोन्हित असा छळ केला जातो. तशाच प्रकारचा छळ माझ्या ह्या बौद्ध बांधवांसाठी जे आधीच्या काळामध्ये ह्या पाडावापूर्वी बौद्ध होते त्यांचा छळ मांडला आणि त्यांच्यावर मी अस्पृश्यतेची गुलामगिरी घातली. आणि हाच विचार त्यांनी नंतर त्यांच्या अनंतचवल्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांचं बहुतेक साहित्य जे आहे ना इंग्रजीमध्येच आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म ही हा जो ग्रंथ आहे ना, हा बाबासाहेबांनी प्रथम त्या इंग्रजीतच लिहिलेला आहे आणि नंतर बऱ्याच दिवसांनी हिंदीमध्ये झाला, नंतर मराठी यायलाही बरेच दिवस लागले. त्यावेळेला जर जंगी चिटणीचे होते, त्यांचे ब्राह्मण असं पहिला बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचे त्यांनी नंतर वगैरे त्यांची मराठी कॉपी आणलेली आहे. तर हे झाल्यानंतर पुढचा जो आहे 1944 मध्ये मद्रास येथील भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब त्या मद्रास या अंदाजे जे तामिळनाडू आहे तिथे बाबासाहेब असं म्हणतात की ह्या भारत देशाचा इतिहास म्हणजे बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म, ज्याला आता हिंदू धर्म म्हणायला लागले, यांच्यातला संघर्षाचा इतिहास, आणखी दुसरं काही. जाहीरपणे मद्रासला त्यावेळेला किती विरोध होता बाबासाहेब, तिथे जाहीरपणे म्हटले की प्राचीन भारताच्या इतिहासामधील मूलभूत सत्य घटना म्हणजे बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म यांच्यातील संघर्ष होय. संघर्षाचे एकच कारण सत्य म्हणजे काय. ब्राह्मण धर्मामध्येही त्यांना पडलेलं सत्य म्हणजे काय याचं उत्तर दिलेलं आहे आणि बौद्ध धर्मातही उत्तर दिलेलं आहे. दोन्ही उत्तर वेगवेगळी आहेत. बौद्ध धर्मामध्ये माणसाचे काया, वाचा आणि मन याच्यानुसार जी कार्य होतात त्याला कर्म म्हटलं गेलेलं आहे. त्या कर्मातून जी काही परिणती होते, त्याचं जे काही फळ येतं ते सत्य होते. म्हणजेच आपल्या भाषेत आपल्याला विज्ञानावर आधारित असतं. विज्ञानाला सत्य पाहिजे असतं. एखादं काही बोलायचं असेल तर विज्ञानाला ते पटवून द्यावं लागतं. हे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे,
विज्ञाननिष्ठ अशी भूमिका कुणाची होती? बौद्ध धर्माची होती. आणि वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म आणि आपला हिंदू धर्म यांची जी निष्ठा होती सत्य मानण्याची, ती त्यांच्या वेदांवर आधारली. हा मोठा फरक. कुणीतरी सांगितलेलं आहे, ते देवाने सांगितलेलं आहे, त्यांची जी निष्ठा होती ती ईश्वरावर अवलंबून नसते. आणि काही जरी झालं, जगात जर काही शांतता नांदायची असेल तर ती सुद्धा ईश्वराच्या इच्छेनुसारच होईल, अशा प्रकारची विचारसरणी त्यांची त्या काळात होती. बुद्धाचे विचारसरणी मात्र 1948 मध्ये बाबासाहेबांनी पी लक्ष्मी नरसू नावाचे एक प्राध्यापक होते. डायनॅमिक्सचे प्राध्यापक म्हणून ते तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध होते. आणि त्यांचे सहकारी होते. यांनी एक संस्था स्थापन केली आपल्या साऊथ बुद्धिस्ट असोसिएशन म्हणून त्या काळात. म्हणजे बघा, मी मगाशी जे म्हणालो की बाबासाहेबांच्या आधी हे कार्य काही लोक करणारी आमच्यासारखी धडपड करतात होती. पी लक्ष्मी नरसू आणि त्यांच्या त्या साथीदाराने साऊथ बुद्धिस्ट असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. आणि त्यांच्या बाबतीत आणखी एक विशेष गोष्ट त्यांनी अशी केली होती की सरकारकडून त्यांनी त्यावेळेला बौद्ध धर्माच्या लोकांची शिरगणती केलेली होती. शिरगणती म्हणजे संख्या किती आहे बौद्धांची ह्या बाबतीतला अहवाल मागू असतात. आणि त्यावेळेला मद्रासमध्ये 18,000 बौद्ध लोक. आणखी दुसरी गोष्ट, 1945च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बाबासाहेबांचं अहमदाबादला साबरमती नदीच्या किनाऱ्यावर गांधीजींचा आश्रम होता आणि आहे. तशाच वेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांची जागतिक धम्म परिषद बनलेली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनची जागतिक परिषद होती. तिथे बाबासाहेब प्रमुख वक्ते होते. आणि त्या ठिकाणी त्या मंडपाला देखील, कारण बाबासाहेबांच्या मनात असलेले विचार आणि त्यांचे बौद्ध धर्माकडे वाटचाल होती तिला बघून त्या शेड्यूल कास्ट परिषदेने त्या भांडाचं ते जिथे ती होती त्याचं नाव बुद्ध नगरी असं नाव दिलं. बुद्ध नगरी बुद्धाचं. इथे सुद्धा आपल्याला बाबासाहेब कसे त्या धर्मांकडे जात आहे याचा एक प्रभाव मिळतो. बाबासाहेबांनी 1946 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची सोसायटी सुरू केली. एज्युकेशन शैक्षणिक सोसायटी. आणि याचं पहिलं कॉलेज त्यांनी मुंबईमध्ये सुरू केलं. त्या कॉलेजचं नाव सिद्धार्थ नाव. स्वतःचं नाव सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचं आधीचं नाव आहे ना, बुद्ध होण्यापूर्वी. तिथे आपल्याला दिसलं की धर्मांतर होत आहे, घडतंय. आणि तसंच बाबासाहेब यांनी आपल्या औरंगाबादला जे कॉलेज काढलं त्याचं नाव मिलिंद कॉलेज. आणि त्यांनी जी जागा विकत घेतलेली त्यावेळेला अतिशय दूरदृष्टीचा माणूस होता. तुम्ही एकदा जा, औरंगाबाद बघा. आणि त्यांनी जी जागा घेऊन ठेवलेली त्या काळात तेवढी दूरदृष्टी होती बाबासाहेबांकडे. खूप खूप मोठी अशी जागा. त्या युनिव्हर्सिटीच्या गेटपर्यंतची जागा बाबासाहेबांनी इथून घेऊन ठेवलेली. म्हणजे तुमचं जे मिलिंद हायस्कूल आहे आणि त्याला लागूनच कॉलेज वगैरे आहे, सायन्स कॉलेज आहे, आर्ट्स कॉलेज आहे. तिथून त्या रोड पासून ती सुरू होते तर ते त्या पानचक्कीपर्यंतची जागा बाबासाहेबांनी केवढा मोठा दृष्टिकोन होता. आणि तिथे सगळ्या प्रकारचे कॉलेजेस आता त्याच्यामुळे त्यांचे अंगे काढू शकलेले आहेत सोसायटीचे लोक. तर मिलिंद नाव हे का दिलं आणि नागसेन का नाव दिलं? मिलिंद हा एक जीवचा अतिशय एक विद्वान असा राजा होता. आणि त्याला घमंड होती की माझ्या इतकं ज्ञान कुणामध्ये नाही, अगदी बौद्ध धर्माच्या कुठल्याही माणसाला. आणि म्हणून त्यांनी चर्चेसाठी एक आव्हान केलं होतं, माझ्यासाठी चर्चा करावी. आणि व्यवसाय मला सांगून द्यायचं.
कोणी जाईल नागसेन नावाचे भिक्खू गेले आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे, जी प्रश्नोत्तरं झालेली आहे, नागसेन भिक्खूने त्याच्या सगळ्याच प्रश्नांची अतिशय चांगल्या प्रकारे समर्पक उत्तर दिली. एवढं परिणामकारक नागसेन भिक्खूंनी त्यांच्यावर सांगितलं की तो बौद्ध म्हणला. आणि म्हणून असा विद्यार्थी जो ज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे माझ्या कॉलेजात निर्माण व्हावा, म्हणून बाबासाहेबांनी त्या कॉलेजला मिलिंद कॉलेज आणि त्या भिक्खूने ज्याने आपल्या विज्ञानाचा, आपल्या ज्ञानाचा, बुद्धाविषयीच्या ज्ञानाचा अतिशय प्रचंड असं ज्ञान होतं, त्या मनाला जे त्यांनी ती जागा विकत घेतली होती, जंगल होतं तिथे, अजूनही त्या जंगलाच्या कानाकोना आपल्याला दिसतात, त्याला नागसेन नाव दिलं. बौद्ध धर्माचं 25 डिसेंबर 1954च्या दिवशी बाबासाहेबांनी देहू रोड येथे त्यांची त्यापूर्वी रंगूनला जाणं झालं होतं. ब्रह्मदेशाच्या रंगूनला ते 2दा गेलेले आहेत आणि तिथून त्यांना एक बुद्ध मूर्ती मिळाली होती भेट म्हणून. ती बुद्ध मूर्ती बाबासाहेबांनी पुण्याजवळचं जे देहू रोड आहे तिथल्या मंदिरामध्ये प्रस्थापित केली होती आणि ती बहुधा आपल्या महाराष्ट्रातली पहिलीच मूर्ती तिथे बुद्धाची बसवलेली आहे आणि ती बाबासाहेबांच्या साक्षीने बसवली. मला इथे आणखी सांगावं असं वाटतं की बडोद्याला मी तेव्हा गेलो होतो, 4 दिवस थांबलो. तिथे महाराजा सयाजीरावांचं तेव्हा राज्य होतं. महाराजा सयाजीरावांच्या कचेरीमध्ये बाबासाहेब गेले होते, कारण त्यांच्या स्कॉलरशिपनेच बाबासाहेब परदेशी शिकायला गेलेले होते. तर त्या महाराजा सयाजीरावांचे विचार देखील एवढे उच्च आणि विस्तीर्ण असे होते की मला त्या बडोद्याच्या त्या जुबिली पार्कमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती बसवली आहे. अतिशय मध्यभागी असा आहे, मध्यभाग आहे तुमच्या शहराचा बडोद्याचा, तिथे सयाजीरावांनी ती मूर्ती बसवली. अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे. कधी गेला जरूर बघा. तर अशा प्रकारे ती पावलं कशी पडत आहेत बाबासाहेबांचे धर्मांतराकडे. त्यानंतर आपल्याला तर माहितीच आहे 14 बाकीच्या गोष्टी बाबासाहेबांनी मग आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे 23 सप्टेंबरलाच घोषणा केली होती की नागपूर मुक्कामी आपली आणि माझे समाज बांधव धर्मांतर करतील आणि त्याप्रमाणे ते घडलेलं आहे. धर्मांतर म्हणजे काय केलं, आम्ही हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माची तत्व अंगीकारली. त्याच्यानंतर काय झालं त्याच्याशी आपला सत्तेचा संबंध आहे. आम्ही बाबासाहेबांच्या या प्रयत्नांना किती प्रतिपद आपण साधले. आपण बघतो आहोत ना, काल सरांनी प्रश्न विचारला होता तुम्ही बाबासाहेबांना मानता का. त्याच्यातला राहिलेला प्रश्न मी विचारतो की तुम्ही बाबासाहेबांना जाणता का. जाणलं नुसतं मानून काय काय 6 डिसेंबरला बाबासाहेबांना तुला दिलं पाहिजे ते चुकीचं आहे असं मी मुळीच म्हणत नाही. परंतु तेवढ्याच दिवशी का 14 एप्रिलच्या दिवशी का अशोक विजयादशमीच्या दिवशी का 12 तुम्ही बाबासाहेबांचे ते कार्य आहे त्याची आठवण त्याचं स्मरण होऊन बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही भावना जोपर्यंत आपल्या मनात रुजत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या अर्थाने बौद्ध होत नाही. कारण बौद्ध धर्मामध्ये जन्माने काही कोणीच बौद्ध होत नाही. जसं हिंदू धर्मामध्ये जन्माने बौद्ध होतो, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ब्राह्मणांमध्ये काय त्यांचं जे समारंभ असतो त्याला काय नाव मुंज असते, त्याशिवाय तो होत नाही. हिंदू बनत नाही त्याशिवाय तो वैदिक ब्राह्मण म्हणून समजतात. ख्रिश्चनांमध्ये बाप्तिस्मा असतो, प्रत्येक व्यक्तीला दिला जातो. मुसलमानांमध्ये आणखी काही प्रकार आहे ते केलं जातं. म्हणजे काहीतरी आपण मुस्लिम आहोत, आपण ख्रिश्चन आहोत, आपण हिंदू आहोत, ब्राह्मण आहोत,
अशी भावना त्याच्या मनामध्ये तयार होत. म्हणून बाबासाहेबांनी दीक्षा दिली. स्वतः दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी जमलेल्या लोकांना दीक्षा दिली. आपण दीक्षाच घेतली नाही. किती लोकांनी आपल्या दीक्षा घेतली सांगा. फक्त आम्ही म्हणतो आम्ही बौद्ध बौद्ध. अरे पण काय पालन बायकोला बसवतं, पोरांना बसवतं, पोरं आईला बसवतं. काय चाललंय काय? ते बौद्ध माणसाची लक्षणं नाहीतच. बाबासाहेबांना दिसून बाबासाहेबांपेक्षा मोठं बनण्याचा प्रयत्न होतोय आमच्या लोकांमध्ये. काय झालेलं आहे? पॉलिटिक्स मध्ये जास्त इंटरेस्ट दिलेला आहे. मग त्याच्यासाठी आम्ही बाबासाहेबांनाही विसरायला तयार झालेलो. बाबासाहेबांच्या नावाचा पक्ष त्यांनी जो काढलेला होता कधीच आम्ही इंडियाला वाजवून टाकलेला आहे. पण त्याला एकच कारण आहे की बाबासाहेबांनी जी वाट दाखवली त्या वाटेने आम्ही जात नाहीये. ती वाट आम्ही सोडून दिलेली आहे. त्या वाटेचं आम्हाला विस्मरण झालेलं आहे. आणि ते स्मरण करण्यासाठी बाबासाहेबांच्या अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असते. याचा मी सखोल विचार केला. अरे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध हे प्रातःस्मरणीय आहे. उठल्या उठल्या यांची पूजा यांचं कार्याचं स्मरण केल्याशिवाय आपलं पुढचं पाऊल टाकायचंच नसतं. प्रत्येक धर्मामध्ये तशीच पद्धत आहे. परंतु आम्ही जर बुद्धाला बुद्धच मानत नाही तर आम्ही कसं करणार आहे? म्हणून आपण बौद्धांप्रमाणे बौद्ध म्हणून जगण्याचा विचार मनात केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्हाला काय नुसते डिग्र्या घेतल्या, मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या, मोठमोठे लेखक झालेले आहेत, मोठे मोठे कवी झालेले आहेत, मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत. सगळेच काही असे बुद्धांना सोडून मागतात असा माझा दावा नाहीये. परंतु जे आम्ही काही बघतो बाबासाहेबांना त्यांच्या आपल्या वस्तीमध्ये असताना त्यांना जे काय अभिवादन करण्यासाठी झालं कार्यक्रम याला आपल्या मंडळीची उपस्थिती असणे हे आपण बाबासाहेबांपासून दूर जात आहोत. आणि जो बाबासाहेबांपासून दूर जाईल त्याचं भलं होणार नाही. बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे ते तुम्ही बुद्धाच्या मार्गाने गेला तरच तुला आहे, नसलं तुम्हाला पहिले कार्यक्रमाचा आहे ना. त्या मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण तर बेदरलेलेच आहोत. काळाची सवय ओळखली पाहिजे आणि आपण आपल्या धर्मावर आपल्या धर्माच्या तत्वांवर ठामपणे जगलं पाहिजे. आपण मला ऐकून घेतलं आणि हे केलं त्याबद्दल मी आपले